Good morning, student. I am Mr. Vikas Arun Singh from Krishna Mahavidyalaya, Rectory Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the 10th lecture on the topic halogen derivatives. In last lecture we have discussed nucleophilic substitution unimolecular reaction, that is SN1 reaction mechanism. एक्झाम्पल आपण बघितलं होतं अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. त्यामध्ये आपण बघितलं होतं कायनेटिक एक्सप्रेशन मेकॅनिझम, ज्यामध्ये दोन स्टेप होत्या. एक म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन आणि सेकंड होती फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. एनर्जी प्रोफाइल डायग्राम, त्यामध्ये दोन कर्व होते, दोन ट्रान्झिशन स्टेट्स आपण बघितल्या. ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काय बघितलं तर मॅक्झिमम एनर्जी कंटेंट स्टेज विच इज अनस्टेबल. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आपण बघितलं. एनर्जी डिफरन्स बिटवीन काय सांगा बघू, ट्रान्झिशन स्टेट अँड रिॲक्टंट. अँड हीट ऑफ फॉर्मेशन आपण बघितलं. काय हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे एनर्जी डिफरन्स बिटवीन एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या तासाला बघितला होता. आज आपण 10व्या लेक्चर मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दुसरं मेकॅनिझम बघणार आहे, ते म्हणजे SN2 रिॲक्शन बघणार आहे. SN2 रिॲक्शन मध्ये म्हणजे काय तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आता 1 होतं म्हणून युनिमॉलिक्युलर होतं, आता 2 घेतोय म्हणून काय सांगतो आपण बाय मॉलिक्युलर. टू मीन्स बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आता याचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे, दॅट इज अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड. म्हणजे मिथिल ब्रोमाइड ऑन मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड, दॅट इज SN2 मेकॅनिझम आहे. म्हणजे मिथिल ब्रोमाइड ऑन हायड्रॉलिसिस विथ aqueous KOH or NaOH gives methyl alcohol. जसं टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड जेव्हा आपण अल्कलाइन हायड्रॉलिसिस केलं aqueous NaOH किंवा KOH वापरून टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मिळालं, तसंच इथं आहे. फक्त एक्झाम्पल आपण बघितले, दॅट इज मिथिल ब्रोमाइडचा हायड्रॉलिसिस आपण करतोय aqueous अल्कली बरोबर KOH NaOH gives मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल तयार होते. एक्झाम्पल आपण बघूया, दॅट इज CH3Br प्लस KOH गिव्स CH3OH प्लस KBr. मिथिल अल्कोहोल आपलं तयार होते प्लस KBr तयार होते. त्याच्यामध्ये आपण 3 पॉईंट बघणार आहोत. एक म्हणजे कायनेटिक एक्सप्रेशन. आता मग पहिली रिॲक्शन आपली युनिमॉलिक्युलर होती, ही रिॲक्शन बायमॉलिक्युलर आहे. म्हणजेच कायनेटिक एक्सप्रेशन आपल्याला दिसतंय. काय दिसतंय The rate of this reaction depends upon the concentration of substrate and alkali. Substrate कुठला वापरला इथं आपण, येस मिथिल ब्रोमाइड आहे आणि अल्कली, ह्या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशनवरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. म्हणून ही रिॲक्शन कसली आहे आपली बायमॉलिक्युलर रिॲक्शन. लक्षात द्या इथं आपण SN2 लिहिलेलं आहे. म्हणजे रिॲक्शन कसली आहे आपली बायमॉलिक्युलर. का बायमॉलिक्युलर लक्षात आलं का, या रिॲक्शनच्या कायनेटिक एक्सप्रेशनवरूनच आपल्या लक्षात येते. ह्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेट डिपेंड आहे कशावरती, सबस्ट्रेट आणि अल्कलीच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. आणि म्हणून आपण इथं लिहितोय रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आता ब्रॅकेटचा अर्थ म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. CH3Br आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये हा ब्रॅकेटचा अर्थ बघितलेला आहे, 11वीमध्ये तुम्ही शिकलेला हा टॉपिक. रेट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली, दॅट इज OH मायनस. हा न्यूक्लियोफाइल आपण इथं डायरेक्ट वापरतो. ह्या दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती ह्या रिॲक्शनचा काय डिपेंड आहे आपला रेट डिपेंड आहे. मग हे प्रोपोर्शनल साइन काढलं तर काय होईल, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. K पुन्हा काय आहे स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण म्हणते किंवा वेलॉसिटी कॉन्स्टंट त्याला म्हटलं जातं. म्हणजे
पहिल्या कायनेटिक एक्सप्रेशन SN1च्या कायनेटिक एक्सप्रेशनमध्ये याच्यामध्ये काय बदल आला तर पहिल्या SN1 मध्ये बघितलं तर इथं फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटच होतं, अल्कली नव्हतं. या SN2 मध्ये दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन आहे, सबस्ट्रेटचं पण कॉन्सन्ट्रेशन आहे आणि अल्कलीचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणून SN2 म्हणतोय आणि त्याला आपण SN1 म्हणतोय. मित्रांनो, ह्या SN1 SN2 वरती 4 मार्काचा प्रश्न सुद्धा विचारला जातोय किंवा डिफरन्स सुद्धा विचारला जातो. SN1 डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन. मग हेच पॉईंट या दोन्हीच्या मेकॅनिझमचं जर कंपॅरिझन केलं तर 8-9 पॉईंट तुमच्या सहज लक्षात येतील. पहिलं म्हणजे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन ही बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड आहे, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड आपण वापरतोय. कायनेटिक एक्सप्रेशनचा रेट बघितला, इतर रेट आपण बघितला. आत्ताच आपल्याकडे 3-4 पॉईंट झाले. हे तुम्ही तयार करायचं आहे डिफरन्स. ह्या SN1 आणि SN2 मधला डिफरन्स सुद्धा महत्त्वाचा आहे. मग पहिला स्टेप बघितला आपण, दॅट इज कायनेटिक एक्सप्रेशन. रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली. दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन ते या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे, पण दोघंही आपण घेतलेले आहेत. रेट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली. प्रोपोर्शनॅलिटी साइन निग्लेक्ट केलं, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट किंवा स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट किंवा प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण इथं निग्लेक्ट केलं आणि म्हणून इथं आपण कॉन्स्टंट त्याचा ॲड केला आणि म्हणून आपण लिहिलं रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कली. As the rate of reaction depends upon concentration of both, that is methyl bromide and alkali, reaction is काय सांगितलं आपण बायमॉलिक्युलर, that is सेकंड ऑर्डर रिॲक्शन. ह्या रिॲक्शनची ऑर्डर सुद्धा किती आहे आपली सेकंड ऑर्डर आहे, तिची किती आहे फर्स्ट ऑर्डर आहे. आणि ह्याला काय म्हणते बायमॉलिक्युलर म्हणते. का बायमॉलिक्युलर म्हणते? दोघांच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती या रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. बाय मीन्स टू, मॉलिक्युल्स म्हणजे हे दोन मॉलिक्युल्स आहेत. म्हणून या रिॲक्शनची ऑर्डर काय झाली सेकंड ऑर्डर. त्या रिॲक्शनची ऑर्डर काय होती फर्स्ट ऑर्डर होती. हा त्यामधला महत्वाचा फरक. सो दॅट इज कायनेटिक एक्सप्रेशन. नेक्स्ट आपण बघणार काय एस आणि गॅसेस काय म्हणताय सांगा बघू. मेकॅनिझम. तिथे 2 स्टेप मेकॅनिझम होतं, इथं किती स्टेप आहे एस 1 स्टेप मेकॅनिझम. रिॲक्शन आहे ही एका स्टेपमध्ये रिॲक्शन होणार आहे, तिथं रिॲक्शन झाली 2 स्टेपमध्ये. कुठले कुठले फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट आणि फॉर्मेशन ऑफ कार्बोनियम आयन. म्हणजे कार्बोनियम आयन पहिल्यांदा तयार झालं आणि फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट दुसऱ्या स्टेपमध्ये झालं. इथं तसं नाही, इट इज 1 स्टेप रिॲक्शन. ही रिॲक्शन कसली आहे आपली 1 स्टेपमध्ये आहे. मग पहिल्यांदा काय होणार आहे बघा बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. बॅकसाइड अटॅक होतोय. कसा होतोय बघा. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल दॅट इज OH मायनस ऑन द कार्बन ॲटम फ्रॉम द सेम साइड ऑफ लिव्हिंग ग्रुप इज प्रिव्हेंटेड. तिथं तसं नव्हतं. OH मायनस जो न्यूक्लियोफाइल आहे तो कार्बोनियमवरती सेम साइड बॅक साइड दोन्ही साइडने अटॅक करतोय. म्हणून तिथं 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन ऑफ द कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळालं. मात्र इथं तसं नाहीये. इथं काय आहे बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इज पॉसिबल आहे. सेम साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन द लिव्हिंग ग्रुप Br मायनस इज प्रिव्हेंटेड आहे. हा इथं प्रिव्हेंट होतो. का होत आहे द रिझन सुद्धा आपल्याकडे आहे. बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स of large Br group and repulsion between charged Br minus group and nucleophile OH minus. म्हणजे इथं रिपल्शन आहे. ह्या दोघांचाही चार्ज कसा आहे निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे इथं स्टेरिक हिंड्रन्स मिळते आपल्याला या दोघांमध्ये आणि त्यामुळे निगेटिव्ह रिपल्शन होते. प्रॉडक्ट पॉसिबल नाही सेम साईडनं. म्हणून रिॲक्शनचं आपण काय सांगतो 1 स्टेप रिॲक्शन आहे आणि अटॅक न्यूक्लियोफाइलचा कसा करायचा आपल्याला बॅक साइडने करायचा आहे. सेम साइडने केला की काय होतंय हा Br मायनस हा OH मायनस दोघांमध्ये स्टेरिक हिंड्रन्स रिपल्शन बिटवीन निगेटिव्हली चार्ज आणि म्हणून सेम साइड अटॅक नॉट पॉसिबल. म्हणजे सेम साइडने रिॲक्शन आपल्याला होणार नाही. हेन्स नो रिॲक्शन टेक्स प्लेस इन दिस डायरेक्शन. म्हणजे दोन्ही एकाच बाजूला जर असतील तर रिॲक्शन पॉसिबल नाही. बघा दाखवलेली आपण इथे रिॲक्शन. हा मिथिल ब्रोमाइड हा OH मायनस हा इकडे अटॅक याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो याच्यावरती निगेटिव्ह सेम साइड अटॅक नो रिॲक्शन. का स्टेरिक हिंड्रन्स ऑफ लार्ज Br ग्रुप
and repulsion between negatively charged Br and O nucleophile OH minus. So reaction is not possible. मग प्रॉडक्ट पॉसिबल नाही का? आहे मित्रांनो, ही रिॲक्शन पॉसिबल आहे, फक्त अशी रिॲक्शन आपल्याला होताना दिसत नाही. आपण लिहितोय, मार्क मिळतात, पण ॲक्च्युअल मेकॅनिझम मध्ये आपण बघितलं तर सेम साइड अटॅक न्यूक्लियोफाइलचा प्रिव्हेंट केला जातोय. नो रिॲक्शन टेक्स प्लेस सच डायरेक्शन इन सच मॅनर. मग प्रॉडक्ट कसा तयार होणार हा मोठा प्रश्न आला ना. येस, रिॲक्शन इज पॉसिबल, पण कधी आहे? रिॲक्शन टेक्स प्लेस बिकॉज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल OH minus on the carbon atom from back side of C-Br bond. हा C-Br bond ज्या डायरेक्शनला त्याच्या बॅक साइडने ह्या कार्बनला काय करा? अटॅक करा. रिॲक्शन पॉसिबल आहे, प्रॉडक्ट मिळणार आहे. रिॲक्शन कशी होते बघा, बॅक साइडनं OH मायनस प्लस CH3Br. हा C-Br बॉन्ड पुढे आहे, हा OH मायनस माग लिहिलाय, हा याच्यावरती अटॅक करतोय. रिॲक्शन टेक्स प्लेस. इथं तर आणि तरच रिॲक्शन होणार. कशी रिॲक्शन होणार? न्यूक्लियोफाइलचा बॅक साइडने अटॅक असेल तरच रिॲक्शन आपल्याला काय होणार? पॉसिबल होणार, अन्यथा रिॲक्शन पॉसिबल नाही. नेक्स्ट फॉर्मेशन. मग आता ट्रान्झिशन स्टेट, तिथं दोन ट्रान्झिशन स्टेट तयार झाल्या. त्या इथं कशी ट्रान्झिशन स्टेट तयार होणार? मग ॲज द अटॅकिंग न्यूक्लियोफाइल OH मायनस अप्रोचेस the carbon atom, more and more positive charge developed on the carbon atom and electron density flow towards bromine, that is Br minus. A stage comes when incoming OH minus group as well as the leaving group Br minus partially bonded to the carbon atom. म्हणजे ह्या स्टेजला काय होणार आहे? तो जो आपला CH3Br आहे त्याला OH मागणं आपण अटॅच करतोय, त्यामुळे C मध्ये येतोय. एका बाजूला डॉट डॉट OH ग्रुप, एका डॉट बाजूला Br ग्रुप, दोघांचे अपोजिट डायरेक्शन, 3 हायड्रोजन लाईन 1 प्लेन आहेत. अशी स्टेज आपल्याला मिळणार आहे. आणि त्या स्टेजला 3 हायड्रोजन ॲटम्स लाईन प्लेन परपेंडिक्युलर टू OH CBr axis. The central atom is attached to 5 different groups. This state is called transition state or activated complex. And the attack of nucleophile OH minus on the carbon atom is very slow. Hence this step determines the rate of reaction. म्हणजे ॲक्च्युली काय होतंय? बॅक साईडने अटॅक आपल्याला आहे, सेम साईडला प्रिव्हेंट झाला. म्हणजे ज्यावेळेस आपण बॅक साईडने अटॅक करतोय त्यावेळेस आपल्याला OH CBr ॲक्सिस तयार होते. तिन्ही हायड्रोजन लाईन प्लेन परपेंडिक्युलर टू दिस ॲक्सिस आहे. त्यामुळे ह्या कार्बनला एकूण 5 ग्रुप वेगवेगळे अटॅच झाले. ती जी स्टेज आहे त्या किंवा त्याला आपण स्टेट म्हणू, त्या स्टेटलाच काय म्हणतोय आपण इथं? ट्रान्झिशन स्टेट म्हणतोय किंवा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स म्हणतोय. ही स्टेट तयार झाल्याशिवाय प्रॉडक्ट तयार होत नाही. ही स्टेट कशी तयार होते? तर पहिल्यांदा हा ॲक्सिस तयार होते. हा ॲक्सिस कसा तयार होतोय? तर OH मायनस जो न्यूक्लियोफाइल आहे ह्या CBr बॉन्डच्या बॅक साईडने अटॅक करतोय. त्यामुळे आपल्याला 5 डिफरंट ॲटम्स या कार्बनला जोडलेले दिसतात. ते तिन्ही हायड्रोजन लाईन प्लेन परपेंडिक्युलर टू धिस ॲक्सिस आहे, म्हणून त्या स्टेटलाच आपण म्हणतोय ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. अशी ट्रान्झिशन स्टेट इथं तयार होते आणि ती एकच तयार होते. पहिल्या मेकॅनिझम मध्ये आपण 2 ट्रान्झिशन स्टेट दाखवल्या, इथं मात्र एकच ट्रान्झिशन स्टेट होणार आहे तयार. त्याला आपण ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्झिशन स्टेट म्हणते. आणि ही स्टेप व्हेरी स्लो आहे आणि ही स्टेप काय करते? डिटरमाइन द रेट ऑफ रिॲक्शन आहे. म्हणजे बघा यामध्ये आता इथं आपण डेल्टा, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, हा डेल्टा निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि ह्याच्यावरती मात्र येतो आपला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. अशा 5 आपल्याला ही ट्रान्झिशन स्टेट मिळते आणि ह्या कार्बनला 5 वेगवेगळे ॲटम्स अटॅच होतात. हा OH बॅक साईडनं, CBr इकडून, हा H आणि हा H. म्हणजे अशा पद्धतीनं ही ट्रान्झिशन स्टेट आपल्याला तयार होते आणि स्लो स्टेप आहे, स्लो स्टेप आहे म्हणून हीच काय करते? रेट डिटरमाइन करते. म्हणजे अशा पद्धतीनं काय? निगेटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड इव्हेंटली और इव्हेंच्युअली
बिटवीन OH अँड Br. ह्या दोघांवरती तो इव्हेंच्युअली काय केला जातोय, निगेटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट केला जातोय. आपण आता दाखवलं डेल्टानं तो. आणि त्यानंतर आपला काय तयार होतो, प्रॉडक्ट तयार होतो. दॅट इज फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. आता बघा फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट कसा आहे. ट्रान्झिशन स्टेट, दॅट इज फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. ट्रान्झिशन स्टेट, it is highly unstable and therefore CBr bond is completely broken and COH bond is fully formed during this fast change. The 3 hydrogen atom go to other side, hence inversion of configuration is observed. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट जे आहे ते हायली अनस्टेबल आहे. CBr बॉन्ड कम्प्लिटली ब्रोकन होणार, COH बॉन्ड फुल्ली फॉर्म होणार आणि त्यामुळं हे तिन्ही हायड्रोजन काय होतात, आपली जागा बदलत आहेत. दॅट इज इन्व्हर्जन ऑफ द कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व होते. मग आता रिॲक्शन मध्ये दाखवतोय बघा आपण. CBr हा OH मायनस बॅक साईडला हा ट्रान्झिशन स्टेट तयार झाला. ही स्लो स्टेप आहे, दॅट इज अ स्लो स्टेप. ही आपली काय स्लो स्टेप होणार आहे. सर्वात महत्वाची ही स्लो स्टेप ही इथं तयार झाली. त्यामध्ये आपल्याला काय मिळाला, ट्रान्झिशन स्टेट. हा TS मिळाला. दॅट इज कॉल्ड अ ट्रान्झिशन स्टेट. ह्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. हा इव्हेंच्युअली डिस्ट्रीब्यूट होते आणि हा स्लो स्टेप आहे. आणि त्यानंतर हा काय होते, आपला ब्रेक होते आणि त्यानंतरच आपला काय होते, प्रॉडक्ट तयार होते. हे तिन्ही हायड्रोजन इकडे मूव्ह होत आहेत. OH बॉन्ड फुल्ली फॉर्म तयार होते. CBr बॉन्ड फुल्ली ब्रोकन होते आणि म्हणून आपल्याला हा इथं प्रॉडक्ट मिळते. दॅट इज मिथिल अल्कोहोल. अशा पद्धतीने काय मिळते आपल्याला, हे मेकॅनिझम बघायला मिळते. हा प्रॉडक्ट आपल्याला या पद्धतीनं मिळते. मग एनर्जी प्रोफाईल डायग्राम. एनर्जी प्रोफाईल डायग्राम म्हणजे काय सांगा बघू, रिकॉल करा. जस्ट रिकॉल इट. कॅन यू रिकॉल? येस. When potential energy changes are plotted against progress of the reaction, then the diagram obtained is called energy profile diagram. Energy profile diagram कशी आहे बघा. एकच ट्रान्झिशन स्टेट होती. इथं CBr CH3Br OH मायनस हिची पोटेन्शियल एनर्जी इथं आहे. बॅक साईडला अटॅक केला की इथं ट्रान्झिशन स्टेट तयार झाली. डिफरंट रेटला तो काय होते, ब्रेक होते आणि CH3OH प्लस Br तयार होते. इथं ट्रान्झिशन स्टेट हा इथं आहे. या पद्धतीने आपल्याला ट्रान्झिशन स्टेट इथं दाखवायला मिळते. हा इथं ट्रान्झिशन स्टेट म्हणजे इथं आपल्याला हे ट्रान्झिशन स्टेट आहे. या पद्धतीचं स्टेट्स बघायला मिळतात आणि अशा पद्धतीने आपला प्रॉडक्ट हा SN2 मध्ये तयार होतो. मग याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आपल्याला. ट्रान्झिशन स्टेट, मॅक्झिमम एनर्जी कंटेंट स्टेज which is highly unstable and cannot be isolated. That state called transition state. Activation energy delta I, the energy supplied to the reactant for the formation of transition state called activation energy. किंवा सिंपली आपण म्हणतोय काय हो, सिंपली आपण काय म्हणलं, हेच एनर्जी डिफरन्स बिटवीन energy of reactant and transition state called activation energy. And last, heat of formation म्हणजे एनर्जी डिफरन्स बिटवीन एनर्जी ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट कॉल्ड हीट ऑफ फॉर्मेशन. एवढं सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला 4 मार्काला अपेक्षित आहे. ट्रान्झिशन स्टेट आपण बघितली या रिॲक्शनची. थँक्यू.